हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 10. विभूती योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 10मोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 10. श्लोक क्रमांक 32. सर्गाणामादिरन्तश्च मध्यै चैवाहमर्जुन. अध्यात्मविद्या विद्यानां वादप्रवदतामहम्. अर्जुना, सृजनाचा आदी आणि मध्य आणि अंत मी आहे. तसेच विद्यांमध्ये मी अध्यात्मविद्या आहे. परस्परातील तत्व निर्णायक वाद मी आहे. सर्गाणाम आदि अंत च मध्यम च एव अहम अर्जुन. भगवंत श्री सांगत आहेत की सृजनाचा उत्पन्न होत असलेल्या किंवा भविष्यात उत्पन्न होणार असलेल्यांचा आधी आणि मध्य आणि अंत मी आहे. याच अध्यायात आधीच्या श्लोक क्रमांक 20मध्ये भगवंत श्रींनी सांगितले की सर्व भूतमात्रांचा मीच आदी आणि मध्य आणि अंत आहे. तेथे विश्वात अगोदरच अस्तित्वात असलेल्या गोष्टींचा, घडून गेलेल्या गोष्टींचा आदी मध्य आणि अंत मी आहे असे सांगितले. येथे या श्लोकात ते भविष्यात येऊ घातलेल्या गोष्टींचाही आदी मध्य आणि अंत मीच आहे असे सांगत आहेत. तेच एकमेव आत्मतत्व भूत किंवा वर्तमान किंवा भविष्यातील वस्तू जगत व्यापून असते असे ते सांगत आहेत. श्लोक क्रमांक 20चे निरूपण पुन्हा एकदा अवलोकन करावे, कारण यातील तत्व तेच आहे. भगवंत श्री सृजन शक्ती ही त्यांची योग विभूती आहे असे सांगत आहेत. अध्यात्मविद्या विद्यानाम. भगवंत श्री सांगत आहेत की विद्यांमध्ये मी अध्यात्मविद्या आहे. परमात्म्याला जाणणे म्हणजे अध्यात्मविद्या. या 2 प्रकार आहेत. एक म्हणजे निर्गुण परमात्मा जाणणे आणि दुसरे म्हणजे सगुण परमात्मा जाणणे. याप्रमाणे उपासना 2 प्रकारच्या आहेत, परंतु शेवटी दोन्हीही उपासक सगुण निर्गुण याच्या अतीत एकाच परमश्रेष्ठ पदाला, आत्मपदाला जाऊन मिळतात. अंती सगुणी भक्त निर्गुणी परमात्म्याचे दर्शन घेतो आणि निर्गुणी योगी सगुणी परमात्म्याचे दर्शन घेतो, कारण परमात्मा एकच आहे. अध्यात्मविद्या सोडून बाकी सर्व विद्या या अविद्या आहेत. आत्मज्ञान हेच ज्ञान आहे, बाकी सर्व अज्ञान आहे. बाकी विद्या ज्ञान हे शेवटी अन्न वस्त्र निवारा याच्या सभोवती घुटमळत असते. मानवेतर प्राणी हेच करत असतात. मानव त्यांच्यापेक्षा जास्त विलासी अन्न वस्त्र मिळवतो इतकेच, परंतु शेवटी अन्न वस्त्र निवारा मिळवणे हेच जीवित तत्व शिल्लक राहते. मग मानव आणि मानवेतर प्राणी यांच्यात मूलभूत फरक तो काय राहिला? सर्व जगतातील सर्व ज्ञान जरी कंठस्थ केले आणि स्वतःची त्या स्वची जर ओळख झालेली नसेल तर त्याचा काय उपयोग? एखादा जग हिंडून आलेला देशोदेशींच्या मुला माणसांचे कौतुक करतो, परंतु त्याला या सर्व उपद्व्यापात स्वतःची मुले कितवीत शिकत आहेत हे माहीत नसेल तर त्याच्या त्या जागतील ज्ञानाचे कौतुक करायचे की नाही हा वादाचा मुद्दा होईल. आपले असेच होत असते. आपण पुस्तकी ज्ञान भरपूर मिळवतो, परंतु आपण कोण आहोत, कोणीकडून आलो आहोत, कोणीकडे जात आहोत, आपल्या जीवनाचा सत्य उद्देश काय, हे सर्व पुस्तकी ज्ञान मिळवून आपण आनंदी असतो का? तसे नसेल तर त्याची कारणे काय आहेत? चिर आनंद मिळवण्यासाठी कोणते ज्ञान उपलब्ध आहे? ते ज्ञान आपण आत्मसात केले आहे का? आपण त्याप्रमाणे आचरण करतो का? जीवन ऐश आरामात चैनीत कसे जगावे ते आपल्याला भौतिक ज्ञानाने समजते, परंतु आपल्या जीवनाविषयी मूलभूत ज्ञान आपल्याला अध्यात्मविद्येमुळे प्राप्त होते. तेच सत्य ज्ञान होय. भगवंत श्री अध्यात्म ज्ञान ही त्यांची योग विभूती आहे असे सांगत आहेत. वाद प्रवदताम अहम. भगवंत श्री सांगत आहेत
की परस्परातील तत्व निर्णायक वाद मी आहे. वादाचे 3 प्रकार आहेत. जल्प, आपला एक एक मुद्दा युक्तीने मांडून त्याचबरोबर इतरांच्या मुद्द्यांचे खंडन करत आपले म्हणणे सत्य कसे आहे ते पटवून देणे. वितंडा, इतरांचे मुद्दे कसे चूक आहेत ते पटवून देणे. वाद, आपला किंवा इतरांचा मुद्दा असा दृष्टिकोन न ठेवता सत्य काय आहे त्यासंबंधी खंडन करून सत्याप्रत पोहोचणे. अर्थातच यातील वाद हा प्रकार सर्वात श्रेष्ठ आहे. भगवंत श्री वाद ही त्यांची योग विभूती आहे असे सांगत आहेत. हरिओम.